नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ मी टाकणार आहे. तर सुरुवात करूया आपण. प्रिन्सेस कट ब्लाऊज कसे मी कटिंग करते आणि ते पण बोटनेक करायचं आपल्याला. पाठीमागचा बोटनेक करायचा आहे आणि पुढचा डीप नेक करायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया आपण व्हिडिओला. सगळ्यात पहिले मी अस्तर प्रेस करून घेतले. तर अस्तर प्रेस करून घेतल्यानंतर ही बघा, ही घडीची बाजू आहे ना, आपल्या बाजूनी ठेवायची आहे. अशा प्रकारे घडीची बाजू आपल्या बाजूने ठेवायची आहे. त्यानंतर पूर्ण उंची टाकायची आपल्याला. तर याची पूर्ण उंची मी 14 घेणार आहे. हे बघा, पूर्ण उंची 14 प्लस 1 इंच. तर शोल्डर मी इथं 7 इंचाचं घेणार आहे, कारण आपल्याला मागचा भाग बोटनेक घ्यायचा आहे म्हणून. अशा प्रकारे 7 इंचावर मी मार्क केली आहे. त्यानंतर आपल्याला इथून परत 7 इंचावर मार्क करायची आहे. हे बघा, 7 इंचावर मी परत मार्क केली. आता आपल्याला हे जे घेतलं आहे ना, तितकंच इथं टाकायचं आहे. जे शोल्डर टाकलं आहे तेच टाकायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी इथं 7 इंचावर मार्क केली. त्यानंतर आपल्याला हे सुद्धा 7च घ्यायचं आहे, कारण आपल्याला मुंडा 7 आला तरच व्यवस्थित मुंड्यात बसेल, नाही तर थोडंसं असं मुंड्यामध्ये टोचल्यासारखं होईल आणि एकदम ओढल्यावानी होईल. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा. हा चौकोन करून घ्यायचा आपल्याला पहिले. त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकणार आहे मी. तर इथं हे माप खूप हेवी आहे, खूप मोठं माप आहे, त्यामुळे मी 11 इंच घेते आहे. तर 44ची छाती आहे. अशा प्रकारे 11 इंच इथं घेतलं. त्यानंतर इथं मार्क करून घ्यायची आहे. नंतरून आपल्याला इथं 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी इथं 2 इंच घेतली आहे. हे बघा, 2 इंच मार्जिन घेतली आहे. त्यानंतर कमर घ्यायची आहे. तर इथं कमर 40चं आहे, त्यामुळे मी इथं 10 इंचावर मार्क करून घेतली. आणि इथं थोडीशी तिरपी रेषा आखून घ्यायची आहे, कारण इथं थोडा कोस आहे ह्या साईडला, त्यामुळे. आता आपल्याला इथं खालच्या बाजूला 3 इंच टाकायचे आहे. हे बघा, इथं मी 3 इंच टाकणार आहे. तर हा 3 इंच कशासाठी, तर 1 इंच आपला टक्स येणार आहे आणि 2 इंच मार्जिन. हा मागचा भाग काढतोय आपण. आता इथं रेषा आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे रेषा आखून घेतली मी. तुम्हाला हवी तर ही पण आखून घ्या अशा प्रकारे. तर आपलं हे मागच्या भागाचं आखून झालं आहे. आता आपल्याला इथं 1.25 इंचावर मार्क करायची मुंड्याच्या भागाला. हे बघा, इथं 1.25 इंच मार्क करून घेतली. त्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आपल्याला अशा प्रकारे, आणि इथून आकार आपला निमुळता घ्यायचा आहे. इथून तर आपल्याला इथंपर्यंत येऊन जोडून घ्यायचा आहे हा आकार. तुमच्याकडे पट्टी असेल तर पट्टीनुसार घ्या तुम्ही. अशा प्रकारे मी आकार घेतला. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हा मागचा भाग काढून घेतला आहे. आता हा आपल्याला परत कामा येणार आहे, कारण आता पुढच्या भागासाठी हा लागतोय आपल्याला. आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. आपण बाही काढून घेऊया किंवा साईड पीस काढून घेऊया. आता हा भाग आहे ना, आपल्याला असाच ठेवून घ्यायचा आहे. जसाच तसा ठेवून घ्यायचा आहे. खाली 1 इंच सोडून आपल्याला वरती घ्यायचा आहे तो. आखून घ्यायचं आपल्याला, जसंच तसं आखून घ्यायचं आहे. इकडं आखलं नाही तरी चालेल, साईडनी. आपल्याला इथपर्यंत आखून घ्यायचं आहे. हा जो भाग आहे इथंपर्यंत हा एवढा आखून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं थोडीशी मार्किंग करून घ्या, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. तर हा भाग काढून घ्यायचा आपल्याला. आता हा बघा,
हा आपण असा आखून घेतला. त्यानंतर इथं मोजून बघायचं आपलं. हे बघा, इथं मोजून घ्यायचं आहे, बरोबर 7 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. इथं पण आपल्याला सारखंच मोजून घ्यायचं आहे, 7 इंचावर मार्क करून आखून घ्यायचं आहे. इथं गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुढच्या भागाला टाकू शकता. आपल्याला इथं 1.25 इंचावर मार्क करून घ्यायची. परत थोडं खाली घेतलं तरीही चालेल. आता हे थोडं माप हेवी आहे, त्यामुळे मी इथं 1.25 इंच घेतलं आहे. तुम्ही 1 इंच घेऊ शकता जर माप कमी असेल तर. अशा प्रकारे हा आकार द्यायचा आपल्याला. आता हा पॉईंट मेन आहे आपला, कारण आपल्याला इथून आकार द्यायचा आहे, जो प्रिन्सेस कटचा जो आकार आहे ना तो द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथून टक्स पॉईंट मोजायचा आहे. तर साधारण तुम्ही उंचीनुसार टक्स पॉईंट घेऊ शकता. लय त्याला 10 इंचापर्यंतच घेऊ शकता, 11-12पर्यंत येत नाही. 9, 9.5, 10 इतकाच येतो टक्स पॉईंट. तर इथं आपल्याला मार्क करून घ्यायची 10पर्यंत. आता आपल्याला इथं 3.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. आता हे माप मोठं असल्यामुळे मी इथं थोडं 1.5 इंच वाढवून घेते. तर इथं 4.25 इंचावर वाढवून घेतलं आहे मी. हे बघा, तर 4.25 केलं आहे. त्यानंतर इथं 4.25 करणार आहे मी, कारण आपण नेहमीप्रमाणे इथं 4 घेते. तर इथं आता 1.5 इंच वाढवून घेतले, तर इथं मी 4.25 घेतले. अशा प्रकारे हे पॉईंट करून घ्यायचे. आता हा जो भाग आहे, म्हणजे आपण हा इथं त्रिकोण आहे बघा, इथून आपल्याला 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायला सोपं जाईल. तर इथून 1.25 इंचावर मार्क करायची खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि एकदम व्यवस्थित बसतं हे. गोळासुद्धा होत नाही आणि व्यवस्थित कटिंग केली तर चूनसुद्धा येत नाही. तर आता इथून आपल्याला हा बघा, हा जो आकार दिलेला आहे ना, तर ही रेष अशी मारून घ्यायची. इथून 1.25 इंचावर मार्क करायची, त्यानंतर अशी रेष मारायची आणि इथून सुरुवात करायची आपल्याला आकार द्यायला. तर आकार देताना हा पॉईंट लक्षात राहू द्या, व्यवस्थित आकार येऊ द्या. अशा प्रकारे तुमच्याकडे पट्टी असेल तर पट्टीने देऊ शकता किंवा हाताने दिला तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे आकार येऊन द्यायचा आहे. आता हे मी कट करून घेते. अशा प्रकारे हे कट झाले. आता आपल्याला साईड पीस काढायचं आहे. तर साईड पीस काढताना मी आता इथंच घेते. हे थोडं सोडून घ्यायचं आहे, म्हणजे हे बघा, हा खाली कपडा थोडा सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर असं आखून घ्यायचं आहे. तर आखून घेताना हे बघा, हा जसा आहे ना तसा आखायचा आहे हा भाग फक्त, आणि आपल्याला इथंसुद्धा वाढवायचं आहे 1 इंच. तर जसा आहे तसा आखून घेतला मी. त्यानंतर हा टक्स पॉईंट हा पण आखायचा इथं थोडासा. आता मागचा भाग उचलायचा आहे आपल्याला आणि बरोबर याच्या लाईनीला, म्हणजे याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. हा बघा, याच्या बरोबर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे हा ठेवून घ्यायचा आपल्याला आणि जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जास्ती याचा भाग काढा त्याचा भाग काढा अशी काढायची गरजच नाही. छातीचा भाग काढा, कमरेचा भाग काढा, फक्त तुम्हाला छाती म्हणजे 2-3 मापं टाकायचे, तेवढंच करायचं आहे, जास्ती काही करायचं नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आखून घेतलं आहे मी. इथं हे पण आखून घ्यायचं आहे, हे पण आखून घ्यायचं आपल्याला. हे बघा, दोन्ही पॉईंट करून घेतले. त्यानंतर हा भाग काढून घ्यायचा आहे आणि हा पण काढून घ्यायचा आहे. आता हा आपला इथपर्यंत आकार येतोय बघा. तर आपल्याला इथून तिरकी रेषा मारून घ्यायची आहे. ती तिरकी रेषा कशासाठी, तर जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करू ना, हे बघा, ही तिरकी रेषा आखून घेतली आहे. जेव्हा फिटिंगला आपण ब्लाऊज घेऊ ना, तेव्हा हे माप बरोबर आलं पाहिजे, त्यासाठी ही तिरकी रेषा आखली. तर आता हे दोन्ही पॉईंट आणि हा पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता आपल्याला इथून रेषा मारून घ्यायची आहे सरळ. त्यानंतर आपण हा जो हे जे माप टाकलं आहे बघा, हे माप किती आहे, 4.25चं माप टाकलं आपण. हेच माप घ्यायचं आहे आपल्याला
आणि इथं ठेवायचं आहे. हे बघा इथं ठेवायचं आहे. आणि छातीचा माप किती टाकला आपण छातीचं ते माप टाकून घ्यायचं आहे. तर छातीचं माप मी इथं 11 टाकलं आहे. हे बघा 11 टाकलं आहे. अशा प्रकारे हे घ्यायचं आहे. आणि इथं छातीचं माप जे काही टाकलं आहे ना ते घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, मी हा टक्स पॉईंट आहे ना, समज तुमच्या ध्यानात नाही आलं तर असं आखून घ्या. टक्स पॉईंटची रेषा अशा प्रकारे आखून घ्या. आणि इथं 4.25 जे आपण मधल्या भागाचं टाकलं आहे ना, हे जे टाकलं आहे ना तेच घ्यायचं आहे. हे बघा हे टाकलं आहे ना तेच आपल्याला इथं माप टाकायचं आहे. त्यानंतर इथं छातीचा भाग टाकायचा आहे. छाती किती घेतली आपण, चौथा भाग, ते टाकून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं पाव इंच वाढवून घेणार आहे मी, कारण आकार येण्यासाठी. हे बघा थोडंसं आखून म्हणजे जास्ती घेतलं आहे. आता हा जो भाग आहे म्हणजे इथला आकार आहे, इथं आपल्याला 1.25 इंचावर मार्क करायची अशा प्रकारे. तर इथं 1.25 इंचावर मार्क केले. त्यानंतर आकार देऊन घ्यायचा आपल्याला प्रिन्सेस कटचा. अशा प्रकारे हा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला कट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला साईड पीस पण तयार आहे. आता दोन्ही पुढचे भाग घ्यायचे आपल्याला. हे बघा पुढचा मागचा दोन्ही भाग घ्यायचे, असे ठेवून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. हे ठेवून घेतल्यानंतर अर्धा इंच आपल्याला खाली यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसेल शोल्डरमध्ये. तर अर्धा इंच खाली येऊन आपल्याला अशी तिरकी रेषा मारून घ्यायची आणि कट करायचे. हे तुम्ही कॉलरच्या ब्लाऊजला सुद्धा असं करू शकता. आणि सेम कॉलरचं ब्लाऊज कटिंग करायचं तर सेम असंच कटिंग करायचं. खूप सोपी पद्धत आहे. आणि कॉलर कशी जॉईन करायची ते पण टाकणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट टाईममध्ये. तर अशा प्रकारे हे मागचं पुढचं आणि हा साईड पीस. हे बघा असं जेव्हा आपण हे जोडू ना, हे दोन्ही जॉईन केल्यानंतर आपल्याला हा आकार थोडासा असा कट करून घ्यायचा आहे 1.25 इंच आतमध्ये जाऊन. आणि नंतर बाही जोडायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा मला कमेंट करून. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.